आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला आहे। अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री होऊ दिला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी आजही जोरदार युक्तिवाद केला। पूर्व सूचना न देताच आयोगानं विरोधाचा निर्णय केलेला आहे। पक्षचिन्हाच्या निर्णयाचा अधिकार आयोगाला नसल्याचं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। 29 अ नुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार आयोगाला नाही। पक्ष नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतला जाऊ शकतो असंही सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। निर्णय न्यायिक पातळीवर सुद्धा झाला नाही असं कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे। आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता। बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो। तुम्ही ऐकत होता, तुम्ही पाहिलं असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे, त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला।